रेडीमेड ड्रेसला किंवा टॉपला जर तुम्हाला फिटिंग करायची असेल तर तुम्हाला अंगावर मापं घ्यावे लागतात आणि ते अंगावर मापं कसे घ्यायचे ते आज आपण पाहणार आहोत आणि फिटिंग कशी करायची ते सुद्धा पाहणार आहोत। आता तुमचा जर 32 साईज असेल, तुमची छाती जर 32 आलेली असेल, कंबर तुमची जर 26 आलेली असेल आणि सीट घेर तुमचं 30 किंवा म्हणजे 37 असं काही आलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला 4-4 इंच ॲड करावं लागतं। म्हणजे आता तुमचं 32 मध्ये तुम्हाला 4 इंच ॲड करायचे म्हणजेच तुमचं 36 आलेलं आहे माप। आणि तुम्हाला काय करायचं 36चा चौथा भाग काढायचा म्हणजेच तुम्हाला 9 इंचावर तुम्हाला परफेक्ट अशी फिटिंग करून घ्यायची आहे। तर पाहू शकता आपण हे 4 पदर केलेले आहेत व्यवस्थित असे आणि आता आपण फिटिंग टाकणार आहोत। तर फिटिंग कशी टाकायची, तुम्ही जरी नवीन असाल, बऱ्याच जणांच्या घरी मशीन असते पण फिटिंग करता येत नाही, तर तुम्हाला ही सोपी पद्धत आहे फिटिंग करण्याची। तर आता आपण आता 9 वर करेक्ट आपण, कारण आपली 32 छाती आहे तर आपल्याला 36 ठेवावं लागतं, कारण 4 इंच आपल्याला लुजिंग ठेवावी लागते। आता कंबर तुमचं 26 आलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला 4 इंच ॲड करावं लागतं आणि म्हणजेच 30 झालं। 30चा चौथा हिस्सा काढायचा आहे म्हणजेच तुम्हाला 30चा 7.5 असं येतं। तर आता हे पाहू शकता आपल्याला सीट घेर आता तुमचं जर म्हणजे 37 असेल तर त्यामध्ये 4 मिळवायचे म्हणजे तुमचं हे 41 झालं तर सव्वा 10 तुम्हाला कमरेचं माप ठेवावं लागतं। तर या प्रकारे तुम्हाला अशी फिटिंग करायची आहे परफेक्ट। आणि तुम्ही कितीही नवीन असाल तरी तुम्हाला या प्रकारे तुम्हाला फिटिंग करायची आहे। आता आपण हे 14 वर ठेवणार आहोत। आता कमरेचा भाग आपण 14 वर ठेवलेला आहे आणि आपण आता कंबर घेणार आहोत परफेक्ट करून। तर कंबर आपली 26 आहे आणि त्यामध्ये 4 आपण मिळवलेले आहेत म्हणजेच 30 झालेला आहे। 30चा आपल्याला चौथा हिस्सा काढायचा आहे। तर 30चा चौथा हिस्सा किती येणार आहे ते तुम्ही पाहून करू शकता। मी टेपने मोजून बरोबर केलेलं आहे, तुम्ही तुमच्या मनाने किती चौथा हिस्सा काढायचा आहे आणि त्याचा चौथा हिस्सा आपण ही मार्किंग करायची आहे परफेक्ट। तर अशी ही परफेक्ट आपली फिटिंग होणार आहे। तर तुम्हाला नक्कीच या प्रकारे तुम्हाला फिटिंग करायची आहे। तर आता हे तुम्हाला जर जमत नसेल तर चौथा हिस्सा किती काढायचा आहे तर या प्रकारे तुम्हाला ठेवायचा आहे टेप। 40-30चा 4 भाग करायचे आणि त्याप्रमाणे टेप ठेवून द्यायचा। एवढी सोपी पद्धत आहे आणि तुमच्या घरच्या घरी तुम्हाला ही फिटिंग ही व्यवस्थित करता येते परफेक्ट। टेलरपेक्षाही चांगली सोपी पद्धत आहे। फक्त तुम्हाला कमरेपासून व शोल्डरपासून कमरेपर्यंत 14 इंचावर ठेवायचं आहे कंबर आणि तिथं तुम्हाला खूण करून घ्यायची आहे। आता आपण बाहीचं पाहू शकता। आता आपली हे बाहीचं कपडा थोडासा कमी आहे त्याच्यामुळे आपण ना थोडंसं याला जॉईंट देऊया म्हणजे आपलं कमी पडणार नाही। बाही आपल्याला व्यवस्थित म्हणजे पूर्ण आपली बाही आपल्याला मॅच होणार आहे। तर आपण ही अशी त्याला छोटासा तुकडा लावून घेतलेला आहे। जरी आपल्याला बाही कमी पडली तरी आपल्याला ती पुरू शकते। त्यासाठी तुम्ही अगोदरच याला एक छोटे 2 तुकडे लावून घ्यायचे, दोन्ही साईडला एक तुकडा लावून घ्यायचा आहे। आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हा तुकडा लावून घ्यायचा आहे। खूप सोप्या पद्धतीने ही बाहीची फिटिंग करता येते आणि तुम्ही जर बायाला बाहेर दिलं 70-80 रुपये घेतात, बाही लावायलाच 50 रुपये घेतात आणि वरची फिटिंग असं तुम्हाला 70 ते 80 रुपये घेतात फिटिंग करण्यासाठी। तर तुमचे ते नक्कीच घरी वाचणार आहेत। तुम्ही या प्रकारे खूप सोप्या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे फिटिंग। आणि आजकाल तर प्रत्येक ड्रेसला फिटिंग करावीच लागते, आपल्या मापाचं भेटत नाही। तर तुम्हाला ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची ब्लाऊजची फिटिंग म्हणजे ड्रेसची फिटिंग करून घेऊ शकता। अतिशय सोपी, कमी वेळेत होणारी आणि घरच्या घरी होणारी ही फिटिंग आहे। पण व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल। आता आपण बाही एकावर एक ठेवलेली आहे आणि परफेक्ट करून घ्यायची आहे। आता याला आपण समोरचा खड्डासुद्धा देणार आहोत। हे एकावर एक ठेवून आता ही 4 फोल्ड केलेले आहेत आपण आणि बरोबर आपल्याला हे व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे। बाही आपली कमी जास्त होणार नाही।
आता आपण बाही लावून घेऊया. आता शोल्डरच्या सेंटरपासून आपल्याला बाही जोडायची आहे. पाहायचं आहे आपल्याला शेवटपर्यंत पुरती का, तर तिथूनच सुरुवात करायची. आपल्याला सेंटरपासून लावायची आणि मोंड्यापासून सुरुवात करायची, म्हणजे बाहीला जोडताना सोपी जाती आणि डबल टिप मारता येते फास्टमध्ये. तर या प्रकारे तुम्हाला बाही लावून घ्यायची आहे. आणि घरच्या घरी तुम्हाला टेलरची कधी देतील कधी काही नाही वाट पाहावं लागणार नाही, चक्कर मारावं लागणार नाही. लगेच तुम्हाला घरच्या घरी तुमचा ड्रेस तयार होणार आहे. आणि आजकाल प्रत्येकांच्या घरी मशीन आहेत, पण फिटिंग करता येत नाही. त्यासाठी हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. जेणे तुम्हाला फिटिंग जमत नसेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच फिटिंग होणार आहे तुमची. तर पाहूया म्हणजेच ड्रेसची. तर दुसऱ्या साईडची सुद्धा आता आपण बाही लावून घेऊया. आणि खूप छान महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. आजकाल लेडीज म्हणजे मुली असतील, लेडीज म्हणजेच आई असेल, मुलगी असेल, असे बरेच सगळेजण ड्रेस वापरतात. त्याच्यासाठी घरच्या घरी हे तुम्हाला पटकन असं हे फिटिंग करून घालता येतो. तर पाहू शकता आपण हे असे अगोदरच खुणा करून घेतलेले आहेत. फक्त आता टिप मारून घ्यायची आहे आपल्याला परफेक्ट. तर सोप्यात सोपी होणारी ही ड्रेसची फिटिंग आहे. तुम्हाला दंडगीर मोजून घ्यायचं आहे. आणि आपण मोंढ्याला तुमचं म्हणजे आता बाही आपली आपण बाहीचं माप पण टाकलेलं आहे, त्यानुसारच आपण ही फिटिंग केलेली आहे परफेक्ट. कारण हे 32 साईजचा ड्रेस आहे. तर तुम्हाला नक्कीच तुम्ही तुमचं ड्रेस फिटिंग करून घालू शकता. असा हा व्हिडिओ आहे सोप्यात सोपा. तर नक्की ट्राय करा. आणि तुम्ही तुमचे 70 ते 80 रुपये वाचू शकता. आलेल्या मापामध्ये म्हणजे आता परत एकदा सांगते तुम्हाला, आलेल्या मापामध्ये आपल्याला 4 इंच ॲड करावं लागतं. त्याच्यातच आपल्याला आलेल्या मापामध्ये छातीचा चौथा काढायचा आणि पूर्ण माप ठेवून द्यायचं. इतकी सोपी पद्धत आहे ड्रेस फिटिंग करण्याची. अजिबात कमी जास्त होत नाही. तर पाहू शकता इतका परफेक्ट आपण ही बाही लावलेली आहे. कंबर, छाती आणि सीट घेर अशी हे 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचं ड्रेस नक्कीच छान होऊ शकतो. टेलरपेक्षाही तुम्हाला फिटिंग तुमची येऊन जाऊ शकते. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स करून सांगायचं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. शेवटपर्यंत बघा.